पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नाही तर महाराष्ट्रात भारतात एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी 10 रुपयाची वस्तू 10.5 रुपयाला जरी खरेदी केली टेंडर मधून कॉन्ट्रॅक्ट मधून तरी त्याला आपण 3 वर्षे जेलमध्ये घालू शकतो। पिंपरी चिंचवड महापालिकेतील 80% अधिकारी भविष्यात तुम्हाला एरोड्यात दिसतील। कैदी नंबर 420, कैदी नंबर 421 असे। मग त्यात कमिशनर असो नाहीतर कुणी असो, कोण कोणाचा जावई कोण कोणाचा मेहमान पाहुणा याच्यात मला काही इंटरेस्ट नाही आणि मला कोणाचा फोन येत नाही बरं का व्हिडिओ काढल्यावर, कारण जो फोन करेल पुढचा टप्पा त्याचा असेल हे त्यांना माहिती आहे। ना सरकारी कुणी अधिकारी मध्यस्थीला येतो ना कुणी नेता येतो आणि बाकीच्यांचं तर काही कामच नाहीये। कारण लक्षात घ्या, जे गुंड प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना लगेच जेलमध्ये घालणं तर लय सोपं असतंय, त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक पण आपल्या भानगडीत काही येत नाहीत। नेत्या लोकांना माहिती आहे की आपलं पण काहीतरी कार्य हा माणूस, त्यामुळे ते एक पण मध्यस्थीला येत नाहीत। इथल्या अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं, माझ्याबद्दल लोक गेले त्यांच्याकडे की साहेब माझा व्हिडिओ काढलेला आहे। पालिकेचे अधिकारी बदमाश असतातच ना, आणि बदमाश असणारेच अधिकारी होतात हे पण लक्षात घ्या। सभ्य माणसाला काही एंट्री नाहीये, त्यामुळे सगळे प्रयोग करून झालेले आहेत। मी काही थांबत नसतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने हे सगळं चालू आहे बरं का। जनतेच्या साह्याने जनतेच्या उद्धाराचं हे काम चालू आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथलं पर्यावरण, इथलं प्रदूषण, इथले रस्त्यांच्या बाबतीत पण मी कितीतरी व्हिडिओ काढून आता तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो बरं का देवेंद्रजी। मी या महानगरपालिकेत कोणालाही अर्ज करत नसतो की हे काम करून द्या ते काम करून द्या, असं काम करा तसं काम करा। नागरिकांची तक्रार आली तिथेच पोहोचतो, व्हिडिओ काढतो, 24 तासात तिथला खड्डा बुजलेला असतो, रस्त्याचं काम झालेलं असतंय, ते गटार बंद केलेलं असतंय, जे काही प्रश्न आहेत ते 24 तासाच्या आत पालिका दनादन सोडवते। नाही सोडवले तर दनादन कायद्याचा दणका आहेच। तुम्ही 4 दिवसापूर्वी बातम्या वाचल्या असतील, पिंपरी चिंचवडचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त दोघांच्या चौकशा बसवल्यात, पेपरला बातम्या वाचल्या ना। हम बोलने वाले नहीं हम करने वाले लोग हैं और करके बताते। जेल मध्ये घालणार म्हणजे घालणार, कोणी मध्ये येऊ काय करायचे करू देत बिंदास, बरोबर। हे कशामुळे झालंय की संविधानाची ताकद मला माहित असल्यामुळे हे सगळं आहे। तुम्हाला सुद्धा ती ताकद माहित पाहिजे। ज्याला संविधान माहितीये त्यांनी कोणालाही घाबरण्याची गरज नाही। आणि बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की शासकीय कामात अडथळा आणल्याची तुम्हाला धमकी देऊ शकतात ना, व्हिडिओ काढायचा नाही, माझी परवानगी लागते, हे सगळं तुम्हाला उघडच करून दिलेलं आहे। हे ओपन बुक केलेलं आहे की तुम्ही कुठेही कोणाचाही कधीही व्हिडिओ काढू शकता, तुम्हाला कुणी रोखू शकत नाही, कारण तुम्हाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे, बरोबर। त्याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे छानपैकी, आणि तो करायचा कॅमेरा घेऊनच फिरायचं। कारण मी ठरवलंय माझ्या आयुष्यात भ्रष्टाचार मुक्तीसाठी एकच कार्यक्रम करावा लागेल, तो म्हणजे कॅमेरा ऑन भ्रष्टाचार गॉन, कॅमेरा ऑन तर भ्रष्टाचार गॉन। जेवढं तुम्ही कॅमेऱ्यात पकडताल तो सगळा भ्रष्टाचार संपुष्ट जाईल। आणि म्हणून हे पारदर्शी राज्य निर्माण व्हावं यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीवरती हे संविधान उभं आहे, हा भारत उभा आहे। आणि आपण आपल्या हक्कांचा, आपल्या कर्तव्यांचा दोघांचा ताळमेळ घालून छानपैकी बाबासाहेबांना अपेक्षित असणारा हा भारत घडवला पाहिजे। सिंगापूरमध्ये कोणत्याही बिल्डिंगला स्वप्नपूर्ती, लक्ष्मी, आणखी काय आपल्याकडे नाव असतात बिल्डिंगला, काहींची आडनावं असतात, अमूल कॉम्प्लेक्स म्हणजे अमुक कॉम्प्लेक्स, तमुस अवेन्यू, तमुक अवेन्यू। सिंगापूरमध्ये कोणत्याही बिल्डिंगला धार्मिक रंग नसतो, कोणत्याही बिल्डिंगला जातीय रंग नसतो। सिंगापूरमध्ये प्रत्येक बिल्डिंगला फक्त संकेत नंबर असतो। जसं संविधानामध्ये कलम्स आहेत तसं तिकडं कलमावर चालतं। आपल्याकडं निळे भिंती बघितल्या की समजायचं ही दलित वस्ती आहे, हिरवे भिंती बघितल्या की समजायचं मुस्लिम मोहल्ला आहे, आणि काय जर भगव्या रंगाचं काय दिसलं की समजायचं हे हिंदुत्ववाद्यांचा काहीतरी अड्डा किंवा ठिकाण आहे। असं तिथे जातीचं कुठेही धर्माचा उल्लेख करता येत नाही। आपल्यासारखेच सिंगापूरमध्ये 4-5 धर्म होते, आजही आहेत। जेव्हा ली क्युनकीच्या लक्षात आलं की जाती धर्मावर येणार माज आहे ना, हे भांडणं करतायत ना, तर त्यांनी सरकारीच इमारती बांधायला सुरुवात केली। आज सिंगापूरच्या 80% इमारती या सरकारनीच बांधलेल्या आहेत, सरकारी जागेवर, त्यामुळे अतिक्रमणाची भीती नाही, पालिकेची नोटीस येत नाही आणि नागरिकाची फसवणूक होत नाही। प्रत्येक सिंगापुरी नागरिकाला पहिलं घर घेताना 0% स्टॅम्प ड्युटी आहे। किती? 0%। आमच्याकडं 7% सुरू होते। जी मेट्रो अजून 10 वर्षे चालू होईल की नाही त्याचाही टॅक्स घेतला जातो।
आणि ज्या रस्त्यांचं वाटोळ झालंय त्याचाही टॅक्स आमच्याकडून घेतला जातो, ज्या शाळा बंद आहेत त्याचाही टॅक्स आमच्याकडून घेतला जातो, जी दवाखाने मरतुकडी झाल्यात त्याचाही आमच्याकडून टॅक्स घेतला जातो. अशा सगळ्या परिस्थिती आहेत. तिथे धार्मिक दंगली, जातीय दंगली बंद करण्यासाठी प्राईम मिनिस्टरनी मोठं पाऊल उचललं. कोणत्याही बिल्डिंग मध्ये एकाच जातीचे लोक नसतील. प्रत्येक बिल्डिंग मध्ये जी लोकसंख्या आहे, जेवढे जातीची धर्माची संख्या आहे तेवढ्या प्रमाणात ते फ्लॅट भरलेच गेले पाहिजेत. त्यामुळे लोकांना एकमेकाचा धर्म, एकमेकाची संस्कृती, एकमेकाचे विचार देता घेता येतात. आणि म्हणून गेल्या 50 वर्षात सिंगापूरमध्ये एकही दंगल झालेली नाही. आणि हेच आपल्या राज्यघटनेत आहे ना. काय सर्वसमावेशकता म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष म्हणजे मी दुसऱ्याच्या धर्माला मानत नाही असा अर्थ नाहीये. मी सर्व धर्मांना मानतो किंवा सर्व धर्मांना समान मानतो किंवा आम्ही सर्व लोक सर्व धर्मांना समान मानतो असा त्याचा अर्थ असतो. आणि मी असं मानतो. तुम्हाला काय वाटतं? सर्व धर्म समावेशक म्हणजे काय? की एखाद्या दुसऱ्या धर्माला शिव्या देणं असा अर्थ होतो का? नाही. 2023 ला मी शिकागो धर्मसभेला गेलो होतो. 11 सप्टेंबर 1883 ला त्या ठिकाणी भाषण केलेले पहिले व्यक्ती स्वामी विवेकानंद आहेत. आणि त्या ठिकाणी 130 वर्षांनी पोचलेला हिंदू धर्माचा तत्वज्ञानी म्हणून दुसरा पोचलेला माणूस नामदेवराव जाधव आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? हे माहिती आहे का? कशातून माहिती होणार? पेपरला बातमी येऊ दिली नाही, टीव्हीला बातमी काय चालवली नाही. स्वामी विवेकानंद अमेरिकेहून आल्यावर भारतात त्यांचा कुठेच सत्कार झाला नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्मसभा गाजवली हे सगळं आपण वाचलंय वगैरे वगैरे, पण भारतात त्यांचा कुठेही सत्कार झाला नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे मलाही त्याच्याबद्दल काही जास्त म्हणजे माझ्या सत्काराबद्दल मला पण जास्त काही चिंता वाटत नाही. पण मी तिथे गेलो त्याच्यावेळी तो एक नियम होता, तो मला सांगायचा आहे की तिथे भाषण करताना एक क्लॉज होता की तुम्ही तुमच्या धर्माबद्दलचं जे काही ते उत्तम चांगलं बोला, परंतु दुसऱ्या धर्माच्या विरोधात बोलायला परवानगी नाही. म्हणजे तुम्ही तुमचं मत मांडू शकता दुसऱ्याची बदनामी न करता. आलं लक्षात? तसंच आपल्याला आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्याला आपली भूमिका मांडता येतात. लक्षात घ्या, आज जगातील जवळपास 18 देशांमध्ये अधिकृत धर्म हा बौद्ध धर्म आहे. म्हणजे बुद्धाचे विचार जगातले किती मोठ्या कानाकोपऱ्यात आहेत? भारतामध्ये 8-10% लोक आहेत बुद्ध धर्माचे. बुद्धाला मानणार तर अख्खं जगच आहे बरं का. कारण आपल्या देशाचे पण काही लोक बाहेर गेले, त्यांना आपण प्राईम मिनिस्टर राष्ट्रपती म्हणतो, ते भारतात असताना रामाचं नाव घेतात, कृष्णाचं नाव घेतात, पण परदेशात गेले की वी आर फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा असंच म्हणतात. आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहोत. तिथं बरं बुद्धी चालते, कारण जगात बुद्ध चालतो. लक्षात घ्या. आणि जगात ज्याची बुद्धी चालते तो चालतो. लक्षात घ्या. जगात बुद्ध चालतो आणि जगात तोच चालतो ज्याची बुद्धी चालते. लक्षात घ्या. आता भारतात कुणी चालू शकतो, तो भागच वेगळा आहे. कारण भारतात डोळे झाकून सगळा कार्यक्रम आहे. त्याच्यावर मला इथं काय बोलायचं नाही. तर तुम्ही म्हणताल स्टेजचा गैरफायदा घेतला वगैरे वगैरे, तसं काय आपल्याला नाही. आपण मर्यादेतच बोललं पाहिजे. तर तिथे दुसऱ्याच्या विरोधात तुम्हाला बोलता येत नाही. आपण आपलं जे काय चांगले ते जरूर ठसकावून सांगू शकतो. बरोबर? बुद्ध आपल्यालाच कळले नसतील तर आपण दुसऱ्याला काय सांगणार आहे? मला सांगा बरं. बुद्ध जर मला कळाले तर मी दुसऱ्याला सांगू शकतो. बऱ्याचदा मला जे कळाले नाही ते मी जगाला सांगायचा प्रयत्न करतो. यालाच प्रवचनकार म्हणतात. प्रवचन इज अ प्रीचिंग, नॉट अ टीचिंग. हे तुम्ही लक्षात घ्या. प्रवचन म्हणजे दुसऱ्याने कसं वागावं हे सांगण्याचा कार्यक्रम. स्वतः काय वागतात का? दुसऱ्यानं सांगणार मटण मच्छी खायची नसते, स्वतः बरेचसे लोक सांगतात मद्यपान करू नये, संध्याकाळी घेतात. मी बरेचसे व्याख्याते बघितले तो निर्व्यसनीपणावर बोलतात आणि गाडीत बसले की लगेच चालू. मग हे अशा लोकांचा समाजावर प्रभाव पडत नाही. ते स्वतः पराभवाच्या छायेत असतात बरं का. प्रभाव पाडणारे आणि पराभव होणारे हे दोन वेगळे कॅटेगरी आहेत. लक्षात घ्या. बुद्धाने काय कोणाला अशी रिक्वेस्ट केली नव्हती, या माझे शिष्य व्हा, या माझे शिष्य व्हा. काय नाही. जगातले मोठमोठे राजे येऊन त्यांच्या पाया पडत होते की आम्हाला शिष्यत्व पाहिजे. कारण ते ज्ञानाचं महत्व ज्याला ज्याला कळलं तो बुद्धाकडे आला. राजा बिंबिसार पासून ते सगळेच त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. बरोबर?
आपल्याकडे काय नाही ना, नाही तर आपल्या कार्यक्रमात असं काहीतरी होत असतं बऱ्याचदा. आपल्यापैकीच काही लोक येतात, त्यांना पाठवलं जातं की जा आणि तू तुझं कौशल्य दाखव. बरोबर ना? आपण ही इमेज बदलली पाहिजे बरं का. आपण नाही नाही ते नाही, मारामारीचं नाही म्हणत साहेब. मी तर मग भले भल्यांच्या समोर उभा राहिलेलो माणूस आहे ना. काय मी काय राजकारणात याचा कधी विचार केला का? पण मला आणलं ना काही लोकांनी राजकारणात, मग काय करणार तायडे साहेब. मग अशी मी तुम्हाला बोललो ना, लेकिन जिन्होंने मुझे राजनीति में लाया है उनकी राजनीति खत्म करके मैं खत्म कर दूंगा, छोडूंगा नाही. आणि म्हणून तुम्ही बघताय की मी एकटा कशी सूत्र हलवते. मला कुठले नेत्याला वगैरे भेटायला लागत नाही बरं का. तुम्ही बघितलं काय कधी नेत्यावर माझा फोटो? काय गरज नाही. आमचे नेते दोनच आहेत. आलं लक्षात? जिथे शक्तीची गरज पडेल तिथे शिवाजी महाराजांची तलवार आमच्या हातात आहे. जिथे युक्तीची गरज पडेल तिथे बाबासाहेबांची लेखणी आमच्या हातात आहे. त्यामुळे आम्हाला तिसऱ्या जिवंत माणसाचं नेतृत्व आम्हाला गरज नाही, कारण की सगळी जिवंत असून मेलेली आहेत. कुठेतरी कोणाच्या मांडीवर बसलेली, कोणाच्या तरी झोळीत बसलेली, याला काही किंमत नाही. तुमचा स्वतःचा विचार तुम्हाला मांडायचं स्वातंत्र्य असेल तर तुम्ही जिवंत आहात. नाही तर अध्यक्षांना विचारतो, वरिष्ठांना विचारतो आणि मग मी माझं मत मांडतो, हे मला मान्य नाही. आणि म्हणून प्रत्येकाने स्वतंत्र असावं या विचाराचा मी, आणि म्हणून मी बऱ्याच काही गोष्टी करतो. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेत, कर्तव्य सुद्धा माहीत पाहिजे. या रस्त्यावर असलेला प्रत्येक स्पीड ब्रेकर, या रस्त्यावर असलेला प्रत्येक स्पीड ब्रेकर हा इल्लीगल आहे, हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. लवकरच त्याच्याबद्दल पण मी भूमिका सुरू करणार आहे आणि पिंपरी चिंचवड शहर स्पीड ब्रेकर मुक्त, खड्डे मुक्त आणि अपघात मुक्त करूया. हो, आणि खड्डे फक्त रस्त्यावर असतात असं नाही बरं का, खड्डे मेंदूत पण असतात. ते पण बुजवण्याचं काम आम्ही हळूहळू करत आहोत. जर तुम्ही मंडळींनी साथ दिली तर डेफिनेटली या शहराचा आपण सिंगापूर करू. आणि बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं, प्रबुद्ध भारत नावाचं वर्तमानपत्र जे चालत होते, मला सुद्धा हे शहर प्रबुद्ध नागरिकांचं झालेलं पाहायचं आहे. मला प्रबुद्ध लोकच सोबत पाहिजेत. मला अडाणी, गुलामीची मानसिकता असणारे, व्यसनाधीन असणारे आणि काहीच माहिती नसताना सगळं काही माहीत असल्याचं आव्हानणारे लोक सोबत नकोत. मला थोडं माहीत असणारे परंतु परफेक्ट माहीत असणारे लोक हवे. थोडीच गोष्ट माहीत असू दे पण त्याला ती अचूक माहिती असेल, ते लोक क्रांती करू शकतात. ज्याला सगळ्या जगाचं नॉलेज आहे तो काही करू शकत नाही, पण ज्याला त्याच्या फील्डचं जगातलं सगळं नॉलेज आहे तो मात्र कोणतीही क्रांती करू शकतो. म्हणून मी शिवाजी महाराजांच्या त्या तत्वावर काम करतोय. मला लोक म्हणतात की तुम्ही इकडे पण या व्हिडिओ काढायला, तिकडे पण या, तिकडे पण या. मला एवढ्या ठिकाणी जायचं नाही. व्हॉट एव्हर इज स्पेसिफिक दॅट इज टेरिफिक, हे शिवाजी महाराजांचं तत्व आहे. कळलं का इंग्लिशमध्ये किती लोकांना? स्पेसिफिक इज टेरिफिक म्हणजे जेवढे छोटं असते तेवढं ते धारदार असते, तेवढं ते पॉवरफुल असते. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य पहिलं राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर या 4 किल्ल्यांच्या साह्याने 5 वर्षे तिथंच होते शिवाजी महाराज. नंतर ते बाहेर पडले. तसं मी पहिले 5 वर्ष या शहराचं सिंगापूर करण्यासाठी आपण लढू आणि इथलं एकदा रोल मॉडेल बनवलं की मग अख्खा महाराष्ट्रासाठी आपण त्या प्रकारे जाऊया. सुशिक्षित लोकांनी संघटित झालं पाहिजे. दुर्दैव हेच आहे बरं का की अशिक्षित लोक संघटित असतात, असंघटित कामगार सुद्धा संघटित असतात, पण सुशिक्षित लोक संघटित नसतात. आणि बाबासाहेबांचं हे वाक्य लक्षात ठेवा, पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है, आज भी पढ़े लिखे लोग ही धोखा देते हैं. अशिक्षित माणूस 1500चा भ्रष्टाचार करू शकतो, शिकलेला माणूस डायरेक्ट 100-500 कोटीवर जातो, कारण त्याला आकडे कळतात.